शुभ सकाळ सर्वांना. सुंदर दिवसाच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा. सकाळचं वातावरण अगदी छान असं होतं. गॅलरीमध्ये आले झाडू वगैरे मारल्यानंतर आणि खूप छान वाटत होतं. आकाशामध्ये लाली पसरलेली होती सूर्य उगवण्या अगोदर. 5:15चा टाईम होता हा. त्यानंतर छान असं मी ब्रश वगैरे करून घेतला आणि आली मी किचनमध्ये. आज पिल्लूची फरमाईश होती की पिल्लूला शॉर्ट रिसेससाठी पास्ता पाहिजे. त्यासाठी पास्ता बॉईल करून घेतला. त्यावरती थोडंसं थंड पाणी टाकलं जेणेकरून तो एकमेकांना चिकटणार नाही यासाठी. तर पुढचा नाश्ता म्हणजे पुढच्या जेवणासाठीची जी तयारी आहे ती देखील लगेचच करून घेणार होते. आज मी बनवणार होती थालीपीठ. पिल्लूला लॉंग ब्रेकसाठी थालीपीठ आणि आम्हाला नाश्त्यासाठी थालीपीठ असा आजचा बेत होता. तर इथं एका ताटामध्ये 1 वाटी डाळीचं पीठ, मूग डाळीचं पीठ घेतलं, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं. आणि त्यामध्ये आता 2 छोटे छोटे कांदे मी इथं चॉप करून घेतले, ते देखील टाकून घेतले. एका प्लेटमध्ये लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, हळद, जिरा पावडर आणि साधारणतः 1 मोठा 1 चमचा तीळ घेतलेले होते, पांढरे तीळ, ते देखील टाकले. कांद्यामुळे माझ्या डोळ्यातून खूप जास्त पाणी येत होतं. भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर शेवटी इथं मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आता यामध्ये जे आपण सर्व जिन्नस टाकलेले आहेत ते व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचा आहे, म्हणजेच मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तो एकसारखा मसाला सर्व पिठामध्ये मिक्स होईल. आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा. एकदाच पाणी न टाकता आपण थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर छान असा थालीपीठाचा गोळा बनवून घ्यायचा. तर हे जे पीठ आहे ते जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही, मध्यम स्वरूपात छान मळून घ्यायचं. त्याला थोडंसं तेलाचा हात लावून ठेवून द्यायचं. 10-15 मिनटासाठी रेस्ट झाल्यानंतर मी आता इथे थालीपीठ लगेचच बनवायला घेतले. तोपर्यंत पास्ता वगैरे रेडी करून घेतलेला होता. कॉटनचा रुमाल इथं मी कट करून घेतला. एका रुमालाचे 4 भाग केले. पोळपाटावरती कॉटनचा रुमाल भिजवून ठेवला, त्यावरती पाणी टाकलं आणि आता छान असं इथं थालीपीठ थापून घेतलेलं आहे. इथं तव्याला म्हणजे नॉनस्टिक पॅनला मी तेल आणि थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं. त्यावरती आता थालीपीठ टाकून घेतलं. दोन्हीही बाजूने अगदी छान असं आपण थालीपीठ भाजून घ्यायचं. सुरुवातीला थोडासा गॅस कमी ठेवायचा आणि नंतर फ्लेम जी आहे ती फुल करायची. इथल्या व्हिडिओमध्ये एवढी क्लिअरिटी दिसत नाही, ते इतका कलर त्याला छान असा आलेला होता. शेवटी इथं मी आता सर्व केलेले आहे थालीपीठ. तर आजचा ब्लॉग असा होता. कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.